शब्द त्याने लिहून घेत होते तिथे ती मला पिढ दिसत होते त्यांच्या हातात ते लिहित होते. त्यांना चारही शब्द सांगितले पूर्वी त्यांच्याकडे आहे ते शब्द त्या शब्दावरती नोंदी ज्याचे मिळाल्या त्यानुसार द्यायचं आणि 33-34च्या खूप नोंदी आहेत त्याविषयी आपण सांगितलं. परंतु हे करण्यापेक्षा महाजन साहेब तो शेती असला तरी तो कुणबी तेही घ्या तेही सांगितलेलं आहे. ते राजस्थानच्या भाट आहेत त्यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीचे नोंदी आहेत त्या पण घ्या त्याही सांगितलेलं. दुसरं नाही ना आनंदी नाही दोन्ही नाही. बैठक समाधानकारक पत्रात काय पडलं आजच्या बैठकीतून हा बैठक समाधानकारक झाली कवात पडलं ना का पडणार आहे? मराठ्यांच्या पदरात कवात काही पडलं नाही. उलट 100-200 रुपये तिकिटाला घालायचं काम आहे बैठकाला जाणं म्हणजे. काही चर्चा झाली का? तेच ते जुनेच मुद्दे पुन्हा आज चर्चेला आले. नाही नवे सांगितले ना काही नवे सांगितले. 33-34चा मुद्दा आहे. समितीनं पुन्हा मराठवाड्यात काम करावं आणि 20 तारखेच्या आत आणखी नोंदी शोधाव्यात. त्यांनी सांगितलं तिथं लय मोठे 25 खोल्या भरलेले म्हणजे हैदराबादला. त्याच्यामध्ये हैदराबाद आणि तेलंगणा या दोन राज्यातले पुरावे शोधण्यासाठी 5 लोकांची कमिटी केली. हैदराबाद तिकडचे 5 आणि इकडचे 5 याचा काय फायदा होईल? वाचायला घेतले असते तिकडे ते वाचणारे होते उर्दू इकडे वाचणार आहेत कोण? इकडचे नुसते मोकळे जाते माघारी येते पिशा मोकळ्या घेऊन पण तिकडचे त्याच्यासाठी घेतले असते पण 20 जानेवारीच्या आत. पाटील आता बच्चू भाऊंनी तिथं मला स्पष्टपणे सांगितलं की तुमचं आंदोलन करता म्हणून ते बैठकीला होते. 7 महिने दिलेत आम्ही 1 दिवस नाही. नितीन खरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली 3 महिने त्याच्यानंतर 40 दिवस त्याच्यानंतर पुन्हा 2 महिने आम्ही जवळपास आतापर्यंत 7 महिन्याचा वेळ दिलाय. ही सकारात्मक बैठक कधी होईल? समिती उद्यापासून स्पीडनं कामाला लागल. 33-34 नोंदी शोधन ते कक्ष बंद केले ते सुरू करतील. लोकांच्या कित्येक तरी देत नाहीयेत नोंदीनुसार दाखले की त्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्याला द्यायला लागले का ते त्याच्या नातेवाईकाला लटकायला लागले. त्याला दिले पण त्याच्या नातलगाला द्यायचं ठरलं त्याला लटकायला लागले त्याला देत नाहीत. कलेक्टर साहेब म्हणले त्या दिवशी की एका पत्रावर 70 जणांना दिला लाभ 70 जणांना बाकीच्या लटकायला लागले. एखाद्याला दिला असं आमच्या समाधानासाठी बाकीच्याला लटकायला लागले. म्हणून समितीचा त्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं होतं नेमकं आईचे सगळे सोयरे का सोयरे राहिले याबद्दल अजूनही कन्फ्युजन कारण त्यावर मुख्यमंत्री किंवा इतर कोणी बोललेलं नाही. त्यांना तरी कोणते सोयरे झाले कळत येत का? त्याला सोयरे झाले सांगायला गेलं ते म्हणतो सोयरा धारा म्हणजे पुतण्या आहे. म्हणलं पुतण्या असतो का सोयरा धारा काय सांगायचं लग्न होतं लग्न होतं आपलं सोयर पण होणार आहे ते सोयर सगळे सोयरे त्या म्हणजे तुम्हाला मुलगी कुठे द्यायची किंवा करायची तिथं ते सोयरी म्हणायचं. आईच्या जातीचा विषय वेगळा. शोपनला कसं उत्तर काढलात नव्हे की जुन्या? पण मी मला काय शंका होती मी विचारलं तालुकातवालाच विचारायला लागतं ते विचारलं. फक्त आता आम्हाला याचा बेनिफिट आजच्या बैठकीचा जे सगळं युद्ध पातळीवर सीएम साहेब युद्ध पातळीवर काम करण्याचा मिळाल्यापासून हे आम्हाला मात्र याचा फायदा निश्चित व्हावा आणि आमच्या 4 शब्दामध्ये घ्यावं. आम्हाला कुठं अवश्य मुंबईला जायची स्पेशल ड्राईव्ह करणार आहे मुख्यमंत्री आपण विशेष मोहीम राबवणार आहे उद्यापासून. ड्रायव्हर फायदा ह्या शब्दात जास्त आहे. नुसत्याच नोंदी सापडायच्या आणि तुम्ही राहिलेल्या मराठ्यांसाठी जर कागद पारित नाही केला तर पुन्हा तीच सुरू होणार ती. त्यामुळं तुम्हाला ते सगळ्या सोयऱ्याचा शब्दामध्ये घ्या बराचसा विषय कमी होतोय. ते 2 शब्द राहिले थोडे मध्ये घ्या. आम्हाला मुंबईला जायची हवस नाही त्याच्यावरती आम्ही ठाम आहेत आणि सरकारही त्याच्यावरती चर्चा करू. मुंबईला येऊ नये असंच आम्ही काम करतोय. या मुद्द्यावर तुमचा विश्वास राहिलाय का? तो 19 पोत आंदोलक म्हणून आशावादी असला पाहिजे. 19 जानेवारी पोट 20 ला निघाले. 20 तारखेवर तुम्ही ठाम आहात. त्या 2 दिवसात काय काय तयारी केली आहे? पुढच्या 2-4 दिवसात काय काय तयारी करणार? ट्रॅक्टर सापडितो ट्राल्या सापडितो ड्रम सापडिलेत. बघून चांगले जुन्यात घ्यायचे का नवे घ्यायचे हे ठरले. कांद्याला गोण्या घेतल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही कपडे भरायला पेट्या आणल्या प्लॅस्टिकच्या पेट्या आणल्या. कपडे सगळे धुवून चकाट करून ठेवले सगळ्यांनी. गाड्या लावल्यात टेम्पो लावलेत आपण आपल्या गावातून दीपा लावल्यात पिकअप लावलेत ट्रका लावल्यात. 8 ट्रका दाखवल्या नाही तुम्हाला ट्रका लावल्यात. बऱ्याचशा गोष्टी रिक्षाच्या मागचे पुरं काढून टाकले आम्ही बसायचे ते शिट काढून टाकली. सगळी व्यवस्था केली. मराठा समाज ताकत्यानं कामाला लागल्या. बाजऱ्या ज्वाऱ्या दळा सुरू केल्या आता पिठ सगळं गावकऱ्यांनी ज्या गाड्या जाणार आहेत त्यांची वर्गणी सुरू करून गावाने खर्च उचलायचा ठरलेला आहे. मराठे घरी थांबत नसते. मराठ्याला विनंती तुमच्या पाया पडून सांगतो थांबू नका. आपले पोरं मोठे करायचे. कोणी राजकारणी फातकारणी कोणी नाही. आपला
आपण आपल्यासाठी लढायचं, आपला गट एकच, आपला पक्ष एकच, आपलं पोर मोठं करायचं मुंबईकडनी. मनपा नोंदी सोडण्याचं काम करणार आहे, एक सकारात्मक पाऊल आहे सरकारचं, राज्य सरकार. कोणत्या नोंदी? नोंदी सापडण्याचं काम आता महानगरपालिका करणार आहे. ऑफिस मध्ये ज्या नोंदी तपासायच्या ना, आता ते महानगरपालिकेच्या ग्रामपंचायत, महानगरपालिका सुद्धा तपासणार आहे. त्या अधिकारी पण धोरणात असले पाहिजेत, नुसते ते तपासायचे आणि द्यायचे कागद फेकून. त्यांनी ते कागद, मी मुख्यमंत्री साहेबाला सांगायचं राहून गेलो तरी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ते ज्या ज्या नोंदी मिळाल्या त्या सगळ्या जतन करून ठेवा. ते 34च्या रेकॉर्ड्स सगळ्याची सगळ्या, कारण त्या तुमच्या अधिकृत काय म्हणते त्याला, त्याच्यावर जतन करून ठेवा, म्हणजे ते हरायला नाही पाहिजे, अशी मागणी समाजातून. आणि 20 जानेवारीच्या आत मराठा समाजाचे 4 शब्द आहेत ते पूर्ण घेऊन, मराठा समाजा हा ओबीसी आरक्षणात आहे, मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा, एवढीच तुम्हाला विनंती आहे. नसता मात्र आम्ही मुंबईकडे शांततेत तुमच्याकडे येणार आहे. चहा पाण्याला आम्हाला येऊन द्या, तुम्ही उलट आमची वाट बघा, आडू नका. धन्यवाद. शेवटचा प्रश्न पाटील साहेब, शेवटचा प्रश्न, तुमची कुणबी नोंद सापडली का? विशेष मनोज जरांगे पाटील, आंतरवाली सराटीमध्ये कुणाची नोंद सापडली का? तुमच्या गावामध्ये नोंदी सापडल्या का? थोडं सविस्तर. नाही कुणाच्यात नाही सापडल्या. तुमची नाही मला सापडून नक्की सापडणार. माय बापा लेकरांच्या सापडल्या, हेच मला सापडून नाही सापडत. तुमच्या आतापर्यंत सापडली की नाही सापडत नाही. मये साखर पिंपळगावचे नाही, भांबेरीचे नाही, अंतरवालीचे नाही, बऱ्याच जणांचं सापडण्यात आमचं दुरून कुठे टिकीट आहे. लोकांचं सापडलं नाही. आणखी असून गेवराई तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंकाय आवाज नाही म्हणून तिथं 61 गावात सापडल्या. नाही माझ्याबद्दलच खरंच नाही, माझ्या आमच्या कोणाच्या डोक्यात नाही कोणासाठीच नाही. आम्हाला नाही मिळालं तरी हरकत नाही, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला मिळावं आपलं एवढं. आता मला नाही मिळालं, त्या मुलाला कडून मिळत, त्याला त्याचं कळा नाही, मला नाही मिळालं. आपला मुद्दाच नाहीये, आपल्याला आवश्यकता पण नाही, समाजाला मिळाली, आपण याचं समाधानी मनापासून सांगतो, समाजाला मिळावं. उद्या मुंबईचे बांधव सगळे येणार आहेत, मुंबईकर म्हणून येणार आहेत. सामाजिक काम करताना आपण स्वतः स्वार्थी राहणं किंवा आशीर्वादी राहणं हे योग्य नाहीये. मिळतील, मला काही आवश्यकता नाहीये, मिळाली तर घेणारच, मी का सोडणार आहे का? पण नाहीच मिळाली समजा तर माझ्या समाजाचं, गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं, याच्या समाधान, पूर्ण समाधान. जी धन्यवाद. सांगू आता, उद्या मुंबईतल्या मुंबईकर बांधवांची दुपारी 2 वाजता इथं बैठक लावलेली आहे अंतरवाली या ठिकाणी. मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो, मुंबईकर मराठा बांधवात गटतट असतील नसतील आम्हाला माहित नाही, आपण ताकदीनं मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहावं. इकडं करोना लोक मुंबईकडे येणार आहेत, त्यामुळं तुम्ही उद्याच्याला म्हणजे आज रात्रीतून निघा किंवा उद्या सकाळी निघा, 2 वाजेपर्यंत उद्या आपण आंतरवालीत पोहोचावं. आपल्याला निवेदन बैठक महत्वाची घ्यायची आणि जबाबदारी पण बैठक घ्यायची, जबाबदारी देण्याची. त्यामुळे सगळ्या बांधवांना, मुंबईकरांना आंतरवालीकडे यावं ही सगळ्यांना विनंती. उद्याच्या बैठकीत काय नियोजन? उद्या सांगतो ना, आज सांगितलं मग ते यायच्यात नाही, उद्या सांगतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.